सुख, धन आणि माता लक्ष्मीचे गूढ रहस्य. नारद पार्वती संवाद. एकदा मध्य प्रदेशातील कैलास पर्वतावर नारद ऋषी ध्यानमग्न अवस्थेत होते. मनात अनेक प्रश्न घेऊन ते माता पार्वतीजवळ गेले. हात जोडून नम्रतेने त्यांनी विचारले, हे माता पार्वती, एक प्रश्न मला दीर्घ काळ अस्वस्थ करत आहे. या जगातील प्रत्येक माणसाला धन हवे असते, पण तरीही सर्वांनाच सुख आणि समाधान का मिळत नाही? काही लोक आयुष्यभर प्रामाणिक मेहनत करूनही गरीबच राहतात, तर काहींना सहज धन मिळते, पण त्यांच्या आयुष्यात शांतता नसते. यामागचे रहस्य काय आहे? माता पार्वती मंद हास्य करून म्हणाल्या, हे नारद, हा प्रश्न अतिशय गहन आहे. धन अनेकांकडे असते, पण सुख सर्वांनाच मिळते असे नाही. नारद अधिक उत्सुकतेने म्हणाले, माते, धन आणि सुख यांचा नेमका संबंध काय आहे? असा कोणता गुप्त नियम आहे की ज्यामुळे काही लोक कमी परिश्रमातही समृद्ध होतात, तर काही जण जन्मभर दारिद्र्यच भोगतात? तेवढ्यात आकाशातून दिव्य प्रकाश प्रकट झाला, सुगंध पसरला आणि माता लक्ष्मी प्रकट झाल्या. माता लक्ष्मी म्हणाल्या, नारद मुनी, तुझा प्रश्न ऐकून मी स्वतः प्रकट झाले आहे. जिथे माझी कृपा असते तिथे धन असतेच, पण जर त्या घरात संतोष नसेल तर तेच धन दुःखाचे कारण ठरते. नारद म्हणाले, म्हणजे धनासोबत संतोषही आवश्यक आहे का? माता लक्ष्मी उत्तरल्या, हो नारद, धन तेव्हाच शुभ ठरते जेव्हा त्यामागे धर्म, सेवा आणि कृतज्ञतेचा भाव असतो. जो फक्त स्वतःच्या सुखासाठी धन साठवतो तिथे मी जास्त काळ थांबत नाही. माता पार्वती म्हणाल्या, आणि ज्या घरात धनाचा उपयोग सेवा, मदत आणि प्रेमासाठी केला जातो तिथे मला देखील आनंद वाटतो. असे घर सुख शांतीने भरलेले असते. नारदांनी पुढचा प्रश्न विचारला, माते, असे कोणते आचरण आहे ज्यामुळे माणूस आयुष्यभर गरीबच राहतो? माता लक्ष्मी गंभीर स्वरात म्हणाल्या, नारद, गरिबी केवळ प्रारब्धामुळे येत नाही. माणसाच्या सवयी, वाणी आणि वर्तनही त्याला दारिद्र्याकडे नेतात. यानंतर माता लक्ष्मी एका समृद्ध, संस्कारी आणि भक्तिपूर्ण कुटुंबाची कथा सांगू लागल्या. ते कुटुंब दररोज सूर्योदयासोबत उठत असे. सर्वजण स्वच्छ स्नान करून देवपूजा करत, सूर्याला अर्घ्य देत, तुळशीला जल अर्पण करत, संपूर्ण कुटुंब एकत्र आरती म्हणत असे. जय जय लक्ष्मी माता, तुमको निशदिन ध्याता. त्या घरात प्रेम, एकता आणि श्रद्धेचे वातावरण होते. माता लक्ष्मी म्हणाल्या, जिथे दिवसाची सुरुवात भक्तीने आणि शेवट कृतज्ञतेने होतो तिथे मी नित्य वास करते. परंतु काळानुसार बदल झाला. घरात नव्या सुना आल्या. त्या वाईट नव्हत्या, पण आधुनिकतेच्या नावाखाली हळूहळू काही सवयी बदलायला लागल्या. पूजा कमी झाली, मोबाईलला प्राधान्य मिळाले, दिखावा वाढला, संयम कमी झाला. माता लक्ष्मी म्हणाल्या, जिथे ईश्वरापूर्वी मोबाईल येतो, जिथे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होते, जिथे अन्न, जल आणि दीपकाचा अपमान होतो, तिथे माझे अस्तित्व हळूहळू क्षीण होते. हळूहळू त्या घरात अनावश्यक खर्च वाढू लागला, वाणी कटू झाली, परस्पर आदर कमी झाला, पूजा फक्त दिखावा बनली. माता पार्वती म्हणाल्या, लक्ष्मी, लोक हे समजत नाहीत की तुझा राग नसतो, तुझी अनुपस्थिती हीच शिक्षा असते. माता लक्ष्मी म्हणाल्या, हो पार्वती, मी जिथे श्रद्धा, स्वच्छता आणि सेवा आहे तिथेच राहते. जेव्हा आपणऐवजी मी येतो तेव्हा माझे पाय मागे फिरतात. शेवटी माता लक्ष्मी म्हणाल्या, नारद, घरातील कटू वाणी, अहंकार आणि अपमान हीच ती अदृश्य भिंत आहे जी माझा प्रवेश रोखते. नारद ऋषी नतमस्तक झाले. धनासाठी नाही, संस्कारांसाठी जगा. पूजा शब्दांची नाही, भावनेची असते. समृद्धी टिकवण्यासाठी संतोष, सेवा आणि सौहार्द आवश्यक आहे. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ही प्रेरणा इतरांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.